नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 9 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता हा 10वा अध्याय आपला चालू आहे. 10व्या अध्यायाचे आपल्या 650 ओव्या झालेल्या आहेत. आता 650च्या पुढच्या ओव्या आपल्याला घ्यायच्या आहेत. चला तर वाचनाला सुरुवात करूया. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. तैसा परमात्मा श्रीहरी अद्वितीय एकू चराचरी, त्यासी अनेकत्वाची परी सत्वाधिकरी गुणक्षोभू जैसा बहुरूपी आपल्या ठाई, नाना सोंगे धरी तेही तितू की रूपे त्यासी नाही, एकला पाही अद्वैत तैसा सचिदानंद श्रीहरी आत्मा एक चराचरी, नांदता हे नानाकारी बेता माझारी अद्वैत अद्वैत साधिले जीवासी, सत्य मानिले आम्हासी, परी एक आशंकायसी निजमानसी वर्तत तुची मनसी जीव परतंत्र, आता अद्वैतपणे स्वतंत्र बोलसी बोलणे विचित्र, केवी साचार मानावे अद्वैतपण संपादिसी, माझे भय लोकपाळा मनसी, हे न मने गाम्हासी अद्वैतासी भय कैचे, ऐशिया रीती उद्धवा झाल्या संदेहासी रिघावा, तो आतळो नेदी दिवा एक बरवा निर्धारू, जीवासी उपाधीसी तादात्मता, तव तव आभासे नानात्मता, नानात्वे परतंत्रता ईश्वर सत्ता नियमक, अमित मिनली आदळ सेनापती विनवी काळ, आंबा पिकली या रसाळ राग राखन सबळ त्यापासी, तैसी जीवासी जव अनेकता, तव सृष्टीसी करता हरता नियंता, जानेश्वराची सर्वथा परतंत्रता ते जीवासी, अनेक परतंत्रता या लागी ईश्वर नियंता ऐसी देखून ईश्वर सत्ता, भय समजता जीवासी, माझे ईश्वरी सत्तेचे भये देखोनी अंत कुही भीता आहे, इंद्रादिकांचा पाडुकाये भयवाहे विधाता, माझी अत्यंत प्रळयीची सत्ता, वाजे हरिहरांचे माथा, अनेकत्वांचा संहर्ता, मीची सर्वथा निज काळू, या लागी अनेक जव आहे, तवोवरी दुस्तर काळ भये, ते जेव्हा अनेकत्व नाही होय, तेव्हा काळोखाये नाशिल, हिव अनेकत्वाचे माथा, ईश्वर भयाची काळ सत्ता, अनेकत्वे परतंत्रता, जाण सर्वथा उद्धवा, ते अनेकत्व जे जाये, ते काळ नाही मा कैचे भये, पर नसता परतंत्र न होय, एकत्वी आहे स्वानंद, जेथ द्वैताचा म्हणून उठी ऐक्य देखे हे सकळ सृष्टी, तेव्हा स्वानंदाची अकोटी भोगी उठावती निजबोधे, ज्या सुखाची मर्यादा देशे काळे न करवे कदा, त्या सुखाची सुखसंपदा भोगिती सदा अद्वैते, निजात्मज्ञाने अलौलिक दुजे नवीन अद्वैत सुख, ते सांडूनी कर्मवादी परममूर्ख, नाना लोक वांछिती मागा कर्मवादी कर्मठ, बोलिले प्रवृत्ती अतिश्रेष्ठ, कर्मे करुणिया उद्भट, भोगवरिष्ठ भोगावे, तेची निरसोनी आता, पुढारी चालविली कथा, उद्धवासी अद्वैतता दृढ सर्वथा सांगत, गुण वैषम्य ज्याची ठाई, ते नर भोगासक्त पायी, यागादी कर्मे करुणी देही, भोग स्थान तेही टाकिले, जे जे टाकूनी गेले लोक, तेथूनी याज्ञिका पतनधाक, तव दुःखी देखे लोकनायक, अनित्य लोक देखुनी पदच्युती लोकच्युती, भोग करते भोगच्युती,
केले कष्ट वृथा जाती, दुःखी होती निजपतने. घायाळा की जे तरट मार, तैसे ओत प्रोत दुःख फार. भवे जन्म मरण व्यवहार, भोगी अघोर गर्भवास. रहाट माळेचे करे, पुढती रीता पुढती भेरे. तैसा विश्रम फिरे, गर्भद्वारे मरणाती. विंचे खादिल्या दुःखितासी, दाढीसी आग लागे त्यासी. तेवी भोक्षये न पतितासी, गर्भवासी पीडा होय. लोकांची अनित्यता नेनती, या लागी परमदुःखी होती. कष्टाचे फळ दुःख प्राप्ती, संसारवरती अडकले. केवळ लोक भोग अनित्य, हेई न घडे गायीथ. भोग लोक होत सत्य, तरी अनित्य म्हणावे. जेवी दोरी सर्पाभास, तेवी लोक चतुर्दश. केवळ मायमय मायामय विलास, सुखलेश तेथ कैचा. केवळ जे का माईक, सत्या माझी कैचे. भोग सुख कर्मठ ते केवळ मूर्ख, विषय माईक वांछिती. भरले मृगजळाचे तळे, तेने जे पिकती साळी केळे. ते विषय भोगी सुख फळे, हे न कळे भ्रांतासी. जग दुमित भरले दिसे, ते तू माईक मनसी कैसे. हेची कळे नायासे, तुझवी तैसे सांगेन. केवळ मायामय कल्पित, संसार तो अज्ञानजनित. एका तेनेक म्हणत, चित्ते दुष्फित होऊनी. कनक बीज सेवने, तैसे शहाणे माणूस होय पिसे. मग त्यासी नसतेची आभासे, ससे वासे गोसर्फ. तैसे मायावशे अतिभ्रांता, नसते अनेकत्व भासी चित्ता. नभी गंधर्व नगर पाहता, दिसे शोभिता परदुर्ग. कांधारी दोरू दिसे डोळा, मने सर्पदंड की सुमनमाळा. नाना एकावळी मुक्तफळा, कोणी अंबळा विसरली. तेवी निजात्मा मी पुरुषोत्तम, त्या मज नाना रूपे नाना कर्म. काळू आत्मागम, स्वभाव धर्म मज म्हणती. काळू म्हणती प्रकृती काळू म्हणती प्रकृती क्षोभकू. आत्मा म्हणती प्रकृती नियामकू. वेद म्हणती कर्मबोधकू. अदृष्ट धोतकू धर्म म्हणती. अदृष्ट दृष्ट करून भोग विजे, या लागी धर्म तो मनीजे. आता स्वभाव जेने बोलीजे, तेही सहजे परियेसी. आत्मा भोगता हा स्वभाव, जेने परिणामे देवादी देव. इत्यादी का हेतू पहाव, मजची स्वभाव म्हणताती. अदृष्टाचे फळ नाना लोक म्हणावया हेतू हे लेख. एव मज एकांते अनेक, मिथ्या मूर्ख मानिती. नाना रंगाची आवृत्ती, चित्र लिहिले यथा निकुती. तेही नानाकारे दिसे भिंती, सर्व व्यक्ती धूतक. तैसे नानाकार नाना धर्म, नाना नामे नाना कर्म. तेवी अवघा आत्माराम, सर्वोत्तम सर्वथा. मज वेगळा रीता काही, अनुभरी ठाव उरला नाही. मी सर्व आत्मा सर्वदेही, सर्वगत पाही सर्वदा. जैसे सागरा माझी तरंग, तैसे मज माझी दिसे जग. जग नव्हे ते मीची चांग, सुख अव्यंग मज माझी. मी शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव, त्या मज नानात्वे ठेवी ती नाव. उद्धवा ज्यासी जैसा भाव, तैसा मी देव तयासी. नास्तिक्य वसे ज्याचे ठाई, त्यासी मी सर्वथा कोठे नाही. आस्तिक्यवंता लागी पाही, मी सर्व ठाई तिष्ठितू. भावार्थी जो मज जेथे आहे, त्यासी मी तेव्हाची तेथे आहे.
मुझ पावावया वाये बहुत पाये न लगती. मी सर्वात्मा सर्वगत एकू ऐसा जयांचा भाव निष्ठकू. तोची पर्यंता मज एको ज्ञान तिलकू तो माझा. तो आत्मा मी त्याचे देह, विद्याता तो माझे ध्येय. मी ज्ञाता तो शुद्ध ज्ञेय, ऐसा पडिये तो आम्हा. उद्धवा हे एकात्मता भक्ती, सज्ञान ज्ञाते ज्ञे भजती. तया मज अभेद प्रीती, तुवा ही या रीती भजावे. परमात्मा एक नित्य शुद्ध, त्यासी मायामय संसार बंध. मिथ्या जान देह संबंध, हा निजात्मबोध पे माझा. हा मिथ्या संबंध पडे जीवासी, आत्मज्ञाने मुक्ती त्यासी. हे माझे बोलिलो तुझपाशी, तेची मतरी निरासी दृढ केले. धरोनी श्लोक 14वा, अंती श्लोक 34वा. मीमांसक मतांचा गवा, निरासूरवा इनी केला. इव निरसोनी म्हणतांतर, अद्वैत स्थापिले दृढतर. हेची निज ज्ञान साचर, चराचर वरिष्ठ अद्वैत ज्ञान शुद्ध चोख. एकोनी उद्धवा झाले सुख, हृदयी दाटला जी हरिख. पाहि श्रीमुख कृष्णाचे, चालिले सात्विकाचे भरिते. हे चित्त विसरले चिंतनाते, अश्रू लोटले जी तेथे. आपणी आते विसरला. उद्धवासी नावेक, पडोनी ठेले जी ठक. सावध होऊन या देख, कृष्णा सन्मुख तो झाला. अद्वैत भजने जे भजते, ते भक्त कृष्णासी आवडते. ते केवी प्राप्त होय माते, या लागी हरी ते पुसतू. उद्धव म्हणे कृष्णनाथा, आत्मदेहा माझी असता. बंधन पावे जी तत्वता, की सर्वथा पावेना. गुण असता मुक्ती घडे, की गुण गेलिया मुक्ती जोडे. हेची सांगावे मज पुढे, अति वाडे निश्चित. गुण असता मुक्ती घडे, हे सर्वथा बोलणे पुढे. ज्वर असता आरोग्य न घडे, वृथ न वाढे भिरुडेसी. बाही बांधोनी पाशान, समुद्रा माझी तरे कोण. ऐसे देही असता स्त्रीगुण, त्रिगुण मुक्तपण कैसेनी. गुण जे रजतमादिक, त्याचे कार्य देह देख. गुणासारिखी आवश्यक, कर्मे अनेक आचरे. कर्माचे फळ सुख दुःख, भोगणे पडेगा अचूक. गुणासी मुक्ती न घडे देख, हे ज्ञाते लोक म्हणताती. गुण गेली या मुक्ती, हेही न घडेगा श्रीपती. हेही विषयी विनंती, कृपामूर्ती अवधारी. गुणाचे कार्य देहेंद्रिये, ते गुण जाऊन देह राही. भूमी विन वृक्ष होय, हे अबद्ध पाहे बोलणे. कारण जाऊन कार्य राही, हे बोलणे घडे काय. गुण जाता देहोची जाये, मुक्त वर्तता आहे कैसनी. एव गुण असता नसता, मुक्ती न घडेगा सर्वथा. एची विषयी कृष्णनाथा, तुझमी तत्वता पुसतू. आणि कैक जगन्नाथा, तुझ मी विनंती करीना आता. गुण आत्म्यासी कतरता, न घडे सर्वथा निश्चित. भरले मृग जळाचे तळे, चंद्रमा बिंबेना तेने जळे. तेवी आत्मा गुणासी नाकळे, स्वभावेना तळे गुणाते. गुण ते अज्ञानासी राती, आत्मा स्वप्रकाश गंभस्ती. त्यासमोर ते कैचे येती, मग बाधिती आत्म्या ते. अंधार सूर्याते गिळी, कावळा कैलास आतळी. बागुल हनुमंता ते रसळी, मशक गिळी गजाते. माशी पाखे गगन घडे उडे, सगळा मेरू थिल्लरी उडे. मृग जळी जे तारू पडे, ते आत्मा सापडे गुणात. जेवी आकाश
आकाश नातुडे जाळी, तेवी आत्मा नाकळे गुणमिळी. मा सुख दुःखाची नावाळी, गुण कल्होळी गाभोगी. या परी न घडे गा बद्धता, आमा मुक्ताची कायसी कथा. कैसे निबद्ध मुक्त व्यवस्था, घडे कृष्णनाथा ते सांग. एथ बद्धासी काय कारण, आणि मुक्ताची कोण खून. एव बद्धमुक्त लक्षण, मज संपूर्ण सांगावे. आता बद्धमुक्ताची स्थिती, मज सांगावी श्रीपती. कोणी लक्षणे जाणीते ती, जाणीजे ती दोघे कळती कैसनी. पाओनी या विदेहावस्था, तेही कैसे निवर्तता. वश करोनी गुणातीतता, गुणी क्रीडता कैसरी. पाओनिया मुक्त दशा, देही भोगती कैसा. त्यासी त्यागाचा कोण ठसा, ऋषिकेशा सांगिजे. त्याचे निद्रेचे कोण लक्षण, कोण बैस का कोण सासन. वस्तू जाणोनी संपूर्ण, गमन त्या कैसे. ऐशी मुक्ताची लक्षणे, त्याहोनी बुद्धाची विलक्षणे. कृपा करोनी नारायणे, मजकारडे सांगिजे. या प्रश्नोत्तराची उत्कंठा, थोर वर्तत से वैकुंठा. प्रश्न वेत्या माझी श्रेष्ठा, अतिवरिष्ठा गोविंदा. अनादि असे गुण संबंधू, तेने आत्मा झाला नित्यबंधू. नित्यमुक्त हा शंभू, असंबंधू सर्वथा. जरी आत्म्याची नित्यमुक्तता, तरी बोलोची नये बद्धता. एकूची बद्धमुक्त मनता, भ्रमाच्युता वाटत. आत्मा एकची तत्वता, त्यासी बद्धता आणि मुक्तता. एकासीच दोन्ही अवस्था, कृष्णनाथा केसनी. जो धाता अंघाला तोची भुकेला, जगता तोची निजेला. जो जीता तोची मेला, सत्यत्व त्या बोला कैसनी. काळे तेची धवळे, देखणे तेची आंधळे. अर्धे तेची सगळे, कुहिर्या. हो करते, 2 मिनिटं थांब म्हणा आईला. दरवाजा लावून घे पूर्ण. पोह्याची पल्ली कुठे? कशाला? खायला. तुला आत्ताच आठवलं का? कुठे? सांग. मला वेळ. लोण तेची अलवणी, कोरडे ते पाणी. अतिशीतळ तो दारुण अग्नी, मुके पुराणी बोलिगडे. लुगडे नागीवपणे लाजाळू, अन्न भुकेले पणे भुकाळू. मुक्तीसी मुक्तीचा दुकाळू, कापुरा परिमळू मिळेना. तैसे संत तेची संत, अद्वैत तेची होय अद्वैत. द्वैताहित तेव्हा हित तेची अनहित, दिसे प्रस्तुत मासी. आत्मा नित्यमुक्त शुद्ध बुद्ध, ऐसा तुआची मज केला बोध. तो गुणसंगे मनसी बद्ध, भ्रमो अगाध येणे मज. एकासची बुद्धमुक्तता, कैसेनी घडे कृष्णनाथा. कृपाळू आजी अनंता, हे वज तत्वता सांगावे. मनसी मुक्तीसी अंगतुकता, तिने मोक्षासी आली अनित्यता. बद्ध आगंतुक म्हणता, त्यासी साधिता ये उपाये. पूर्वी बद्धची नवता, येथून उपजला आता. ऐशी साधिता, बोलता होईल शास्त्रार्था विरुद्ध. श्रुती स्मृती शास्त्र सिद्ध, अनादि मुक्ती अनादिबद्ध. आत्मा एक अवस्था द्विविध, त्यासी विरुद्ध परस्परे. उठिली बद्धता मुक्ती ते छळी, हे खवळली मुक्ती बद्धता गिळी. ऐसा विरुद्धता आत्माजवळ, केवी वनमाळी राहता ती.
जे साजवेळे भेटे पहाट, ते विद्या अविद्या होय एकवट. सूर्य अंधाराची बांधे मोठ, ते आत्मनिकट अवस्था. हिंगाची कापुराचा वासू जोडे, ते अविद्या विद्ये माझी पडे. सिंहावरी जय चढे, ते आत्म्यापुढे अवस्था. उद्धव म्हणे कृष्णनाथा, या जे कळल्या दोन्ही अवस्था, तेची मुक्ती झाली आता, मुझ सर्वथा मानले. मग म्हणे श्री अनंता विशद सांगाव्या अवस्था, म्हणूनी चरणी ठेविला माथा, मोक्षदाता तू मज. सखोल उद्धवाचा प्रश्न ऐकोन सुखावला नारायण, माझा उद्भटू झालाच सज्ञान. हरी खेस जगज्जीवन डोल तू, परमार्थी अवस्था गाडी, देखोनी प्रश्नाची अतिगोडी. उद्धवासी ओवाळावया आवडी, जीव कुरवडी करू बाहे. नुलंगी भक्ताचे उत्तर, फोडिले गुह्य ज्ञान भांडार. भक्त कृपाजी अपार, हरी साचार तुष्टला. उद्धवाचा प्रश्न गहन, कृपा द्रवला जगजीवन. एका विनावी जनार्दन, आनंद घन ओळला. त्या आनंदाचा महापुरू, शिष्य सरितेसी येईल थोरू. तेने चिद्गा गा सागरू, शिष्य सत्वरू टाकिल. टाकोनी या संसारा असता, जो लागला भक्तिपंथा. तोची अधिकारी भागवता, परमार्था ग्राहकू. ज्याचे पोटी संसार चित्ता, तो कथा एकताची दुष्विता. चित्त चित्ती ज्या अर्था, तो सर्वथा तेथे असे. चित्त जव नाही सुचित्त, तव न फळे तव न कळे. श्री भागवत गुरु वाचूनी, श्री भागवतार्थ नवे प्राप्त प्राणसी. जो संसारापासून विरक्त, गुरुचरणी आणि अति अनुरक्त. त्यासी पावला एक परमार्थ, फळे भागवत तयासी. देखता कृष्णाचे श्रीमुख, उद्धवानीच नवे समाधी सुख. तरी श्रावणाची श्रद्धाधिक, आवडी देख अनिवार. जो श्रुती प्रतिपाद्य चिद्धन, त्या श्रीकृष्णाचे गुह्य ज्ञान. पुढती होवावया श्रवण, करी प्रश्न अतियोग्य. विद्या अविद्येचा निरासू, श्रीकृष्ण सांगेल परेशू. पुढेल अध्याय अति सुरसू, श्रोतावकाशू मज द्यावा. तो कृष्ण उद्धव संवादू, पुढील कथेचा अतिविनोदू. एका जनार्दनी माबोधू, परमानंदू प्रगटेल. इति श्री भागवते महापुराणे श्रीकृष्ण उद्धव संवादे परमहंस संहिताया एकाकार टीकाया दशमोऽध्याय समाप्त.